सोप्याचं असेल तर या मृत्यूरूपी मानवांचा अंत करणे अत्यंत गरजेचे आहे आणि याची तर मी सुरुवात केलीच आहे. मी महादेवांची भक्ती केली व त्यांचे वध प्राप्त करून वध प्राप्त केले. फक्त आता एवढेच बाकी की या मृत्यूरूपी मानवांचा विजय मिळवायचा. अरे राक्षसा, तुला वाटते तितके सोपे नाही आहे. मृत्यू लोकांवर मानववास करतात आणि तुला भेटलेला मानवाप्रमाणे तुझा अंत एका मानवाच्या हस्ते होणार आहे. जय जय जय. माझा अंत मानवाच्या हातून अशक्य. अरे राक्षसा, एवढा अंतर बरा नव्हे. याच अंतरामुळे तुझ्या पूर्वजांचा अंत झालेला आहे. असं आहे तर मग मला या मृत्यूरूपी मानवांचा अंत करायचा असेल तर मला युद्ध करावेच लागेल. अरे राक्षसा, तू एकटा कदापि विजय होऊ शकत नाही. तुला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. पिताश्री कोण? पुत्र इंद्रवर्मा. बाळा ये, केव्हा आलास? पिताश्री प्रथम प्रणाम स्वीकारावा. आहे, मला तुला मंगलमयाचा आशीर्वाद आहे. पिताश्री, मी आताच शस्त्रविद्या प्राप्त करून आलो. पण पिताश्री, आपण एवढे अस्वस्थ का दिसता? तर बाळा, आता तुझ्यापासून काय लपवलं? तर बाळा, आपल्या अवंती नगरीवर म्हणजे आपल्या राज्यावर एका कालकंजर नावाच्या राष्ट्राने हल्ला केला. तो आपल्या निष्पाप जनतेचा छळ करतोय आणि त्याचसाठी आपल्या राज्याच्या सुरक्षेसाठी मी शस्त्र हाती घेतोय व युद्धासाठी सज्ज होतोय. मी जिवंत असताना आपण लढाई जाणे शक्य नाही. तर या माझ्या शस्त्रविद्येचा काय उपयोग पिताश्री? परंतु काय नाही पिताश्री, आशीर्वाद द्या. निघालो मी आता. माझ्या मित्राच्या एकाच त्यागीमुळे मी इथपर्यंत पोहोचलो. नक्कीच काहीतरी विषय शिकणार. अरे मित्रा, जर का तुझ्यावर कोणते संकट आले असेल तर त्या संकटाला तुझ्या आधी माझ्याशी युद्ध करावे लागेल. असे काय नाही मित्रा, या संपूर्ण मृत्यूलोकावर मला विजय मिळवायचा आहे. यासाठी मी तुला इथपर्यंत बोलवतो. अरे मानवांचा विनाश ना, आता त्या मानवांचे काही खरे नाही. अरे मित्रा, कोण रे तू? तुझ्या राज्यावर हमला केला. त्याच राज्याचा राजपुत्र महेंद्र म्हणतात मला. हो, मीच तो. तुला काय करायचं आहे? तू आमच्या राज्यावर हल्ला केलास. आम्ही काय गप्पा बसतात का? हिंमत आहे तर हो युद्धाला तयार. अरे मी असताना माझ्या मित्राशी युद्ध. अरे तू कोण रे? मी क्रोधासूर. मी काय कमजोर. चल तर मग होऊन त्याला हो तयार. चल तर मग. दुःखडवायला
पवित्र भूमीवर उभा आहे. धर्माचा रक्षक, न्यायाचा पालक आणि जनतेसाठी जगणारा राजा. ज्याप्रमाणे श्रावण बाळाने आपल्या आई वडिलांची सेवा केली, त्याचप्रमाणे माझ्या जनतेची तरी रक्ताचे नाते नसले तरी माझ्या क्षत्रिय कर्तृत्वानुसार मी त्यांची सेवा करीत असतो. माझे हे राज्य म्हणजे केवळ माती नाही, तर माझे हे राज्य म्हणजे माझ्या पूर्वजांची परंपरा, वीरांची स्मृती व माझ्या सर्व जनतेचे स्वप्न आहे. परंतु जर का माझ्या या राज्यावर अन्याय पाऊल ठेवणार असेल तर त्या अन्यायाला माझ्या तलवारीचा तेज अनुभवावाच लागेल. राजा होणे म्हणजे फक्त मुकुट मिरवणे नव्हे, तर राजा होणे म्हणजे आपल्या प्रजेच्या सुखदुःखाची जबाबदारी उचलणे होय. राजा हा दिसून होत नसतो, तर राजा हा त्याच्या कर्तृत्वानुसार ठरत असतो. बाकी काय चाललंय सर्व सुरळीत. महादेवांच्या स्वीकारावा. आहे माझं तुला मंगलमतेचा आशीर्वाद राजन. हे नारद, आज अचानक इथे कसं येणं झालं? हे राजन, कालगंज नावाचा राक्षस धुमाकूळ घालत आहे. तो अति शक्तिशाली झाला आहे. हे नारद मुनी, काय ऐकतोय मी हे महादेव? असे मी कोणते पाप केले होते की ही वेळ माझ्या राज्यावर येऊन पोचली? त्या कालगंज राक्षसाने माझ्या अवंती नगरीवर हल्ला केला व तो माझ्या निष्पाप जनतेचा छळ करतोय. हे नारद मुनी, खरे तर ऐकतोय ना मी? होय राजाने, खरे आहे. जर काय करे असेल तर राक्षसाचा आम्हाला काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. होय राजन, त्या राक्षसाचा बंदोबस्त केलाच पाहिजे. ठीक आहे तर नारद मुनी, आशीर्वाद द्यावा मला, करतो मी यावर विचार. माझा तुला मंगलमतेचा आशीर्वाद राजन. येतो मी. नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे माझ्या अवंती नगरीवर त्या कालगंजर राक्षसाने हल्ला केला व तो माझ्या निष्पाप जनतेचा छळ करतोय व माझ्या निष्पाप जनतेवर तो अन्याय करतोय. आणि त्याचसाठी माझ्या जनतेच्या सुरक्षेसाठी मी युद्धात सज्ज होतोय. माझ्या वराचे वचन करून त्या राक्षसाचा अंत घडवून आणावा. असं आहे का महादेव? येतो मी. नारायण नारायण तथास्तु. हो महादेव. हे महादेव, त्या अवंती नगरीचा नरेश राजा इंद्रवर्मा याचा प्रणाम स्वीकारावा. हे राजन, मी तुझी निस्सीम भक्ती पाहून प्रसन्न झालो. मग तुला काय मागायचं आहे ते माग. हे महादेव, आपल्याला तर सर्व काही माहीतच आहे. तुमच्या वरामुळे अतिशक्य झालेला तो कालगंजर राक्षस या संपूर्ण मृत्यू लोकावर आकार गाजवत आहे. आणि त्याचबरोबर माझ्या त्या राक्षसाने माझ्या अवंती नगरीवर देखील हाकार गाजवलाय. आणि त्याचबरोबर त्याने माझा पुत्र महेंद्र याला देखील ठार मारले. आणि माझ्या पुत्राच्या मृत्यूच्या गोदात मी त्या राक्षसाबरोबर युद्ध करण्यासाठी निघालो असता नारद मुनींनी मला अडवले. त्यावेळी मी विचारले, नारद मुनी का अडवले तुम्ही मला? त्याचवेळी नारद मुनींच्या मुखातून उद्गार बाहेर पडले की त्या राक्षसाचा अंत हा केवळ एका दिव्य शस्त्राने. तुमच्यासाठी येतच आहे. नारद मुनी, प्रथम प्रणाम स्वीकारावा. माझा तुला मंगलमतेचा आशीर्वाद राजन. हे नारद मुनी, आपण सांगितल्याप्रमाणे मी महादेवांची भक्ती केली आणि त्यांच्याकडून हे दिव्य शस्त्र प्राप्त केलंय. येऊ दे त्या राक्षसाला, बघतो तुम्ही त्याचे. अरे होय, मी अवंती नगरीचा नरेश राजा इंद्रवर्मा. अरे हे राक्षसा, तुला काय वाटले मी गप्प बसणार? तू माझ्या अवंती नगरीवर हल्ला केलास, माझ्या निष्पाप जनतेचा छळ केलास आणि त्याचबरोबर तू माझ्या पुत्राचा अंत केलास. आणि हे पाहून मी गप्प बसणारा नव्हे. जर का तुला दमक असेल तर होय उत्तरा तयार. मी आता माझ्या मित्राशी युद्ध
तू कोण? मी याचा मित्र, परम मित्र. तू कोण असशील तो असशील, परंतु तू मध्येच कशाला येतोस? जर का माझ्या मित्रावर संकट आले असेल तर त्या संकटाला मी दूर करण्यासाठी इथपर्यंत आलोय. अरे हे युद्ध आम्हा दोघात आहे आणि तुला जर कामाला द्यायचे असेल तर प्रथम तुझा समाचार घेतो, नंतर त्याला पाहतो. अरे चल. होऊन जाऊ दे. जासी अभिमान झाला तोचील या गेला, जासी अभिमान झाला तोचील या गेला, अहंकार झाला तो माया येला, अहंकार झाला तो माया येला, अहंकार झाला तो. काही नाही घाबरत. फुलमणी नीट रूप माझे ऐकान, फुलमणी नीट रूप माझे ऐकान, सूर्यात होता होई काळीचा दिवाना, सूर्यात होता होई काळीचा दिवाना, राजा, तू तर आता माझ्या मित्राला मारलं. आता काय तुझे खरे नाही. अरे हे राक्षसा, पाहिलेस ना तू तुझ्या मित्राचा क्रोधासुराचा तर मी अंत केला, परंतु अजूनही तुझ्याकडे वेळ आहे. फिरायचे ते तर मागे फिर, नाहीतर जर काय तुझ्या जमक असेल तर हो युद्धाला तयार. चल तर मग. होऊन जाऊ दे. भावंतरीचे हळवे, भावंतरीचे हळवे, भावंतरीचे हळवे, जसे तुई फूल, भावंतरीचे हळवे, जसे तुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःलाच ठरल्याप्रमाणे झाला तो सत्याचाच विजय. शेवटी सत्याने असत्यावर मात केली. यातून हेच समजते, या जगात या युगात अहंकार स्वार्थ हे तर असते, परंतु या सर्वांना मागे ठेवून जो देवतांची भक्ती करतो, सत्कर्म करतो, तोच या जगात टिकतो. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी सत्य हे असत्यावर मात करते आणि सत्याचाच विजय होतो. आणि त्याचप्रमाणे आज घडतो. महादेव आपल्या कृपेने मी त्या क्रोधासुराचा व कालखंडराचा अंत केला आणि झाला तो सत्याचाच विजय. आता नाही